नित्य स्वामी दर्शन 9 सप्टेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. जोपर्यंत स्वामी समर्थांची आपल्यावर चांदण कृपा होत नाही तोपर्यंत स्वामी कृपा म्हणजे काय ह्याचा सत्य अर्थ कळतच नाही. आपल्या प्रत्येकाच्या भोवती थोडाफार तरी प्रिय व्यक्तींचा गराडा हा असतोच. ते कधीकधी आपल्याला अशी काही मेहरनजर करतात की आपल्याला वाटत राहते यांच्या कायम ऋणातच राहावे. एक मात्र कायम लक्षात ठेवा की या मर्त्य प्रियजनांच्या कृपेला निश्चित मर्यादा असतात, परंतु स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न झाले आणि त्यांच्या अखंड कृपेचा एकदा का वर्षाव सुरू झाला की ते तेवढे भरभरून देऊ लागतात की भक्तांना आपल्या 2 हातांनी गोळा करणे कठीण होऊन बसते. आपल्या तेव्हा लक्षात येते की हा स्वामी कृपेचा पाऊस थोपवण्यापलीकडचा आहे. तेव्हा आणखीन एक गोष्ट आपल्याला कळते की मर्त्य माणूस कृपा करून किती करणार. आज तो कदाचित कृपा करेल, परंतु उद्या कृपेचा पाऊस कोसळेलच असे नाही. मग या मर्त्य माणसांच्या तात्पुरत्या कृपेचा उपयोग काय? श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ यांची कृपा मात्र त्यांच्या भक्तांवर चांदण्यासारखी पाझरत असते. म्हणून केवळ स्वामींची पूजा करावी, त्यांच्या नामस्मरणात राहावे, त्यांना आपण प्रसन्न करून घ्यावे, त्यांच्याकडे मागावे. स्वामी मग आपल्यावर अशी काही कृपा करतात की ती कल्पंतापर्यंत टिकावी. तुम्हाला एकच सांगतो की स्वामींची कृपा होणे हा भक्तांच्या भक्ती आयुष्यातला अलौकिक योग आहे. स्वामींच्या प्रेममयी दातृत्वाला अक्षरशः सीमा नाही. असा दाता हा विश्वात दुसरा कुणीही नाही. म्हणून माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, मागायचे झाले तर फक्त स्वामींकडेच मागा. ते तुमच्या सर्व व्यथांची चंदनी फुले करतील. त्यांचीच भक्तिपूजा बांधा, त्यांच्याच नामस्मरणात अखंड राहा. स्वामी तुमच्या भक्तिराज्यात आले की ते तुमचेच होऊन जातात. हा सर्वच परमभक्तांचा अनुभव आहे. आश्चर्य वाटावे एवढे स्वामी आपल्या उंजळीत सुख अलगदपणे टाकतात. शेवटी स्वामींना आपण म्हणतो की स्वामी, तुम्ही मला जे देता, माझा जो सांभाळ करता, त्याला अक्षरशः तोड नाही. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.